हा गेले होते ते, पण ते काही लोकांनी त्यांच्या विरोध केलेला आहे की ज्यावेळेस अजित पवारांना ज्या काळामध्ये गरज होती त्यावेळेस त्यांनी प्रवेश केला नाही आणि 84,000 मतं त्याला या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली. मग उभाटा असेल किंवा त्यांचा शरद पवार साहेबांचा पक्ष असेल, अशी काय घाई आली की लगेच 8 दिवसामध्ये या माणसाला पळावं लागतंय. आतापर्यंत मला गद्दार म्हणत होते, मग आता त्यांना काय म्हणावं मी? गद्दार $2+2 म्हणजे यांना काय म्हणावं? शेवटी एवढी गद्दारी तर माझ्या आयुष्यात मी कधीच पाहिली नाही. मी तर गद्दारी पक्षाशी केली नाही, भगव्याशी केली नाही, बाळासाहेबांच्या विचाराशी केली नाही. हे तर सरळ शरद पवारांची गद्दारी करताय. त्यांना माहिती आहे त्यांचे जे बरवटलेले हात आहे, मजूर फेडरेशनचे जे 10 कोटींचा प्रॉब्लेम आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रॉब्लेम आहे, अटलांटा आहे, 4 वर्षाची झालेली शिक्षा आहे, हे सगळं बाहेर येईल. तो फिर बचाव, त्या पद्धतीनं बचाव करण्याकरता ते कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करतायत. पण आम्ही काही त्यांना सोडणार नाही. महायुतीत घटक पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून आपलं काय म्हणणं राहील याच्यावर? त्यांना प्रवेश दिला पाहिजे का नको दिला पाहिजे? नाही, त्यांना दिलाही तर ते पक्ष बदनाम होईल. कारण की गुलाबराव पाटील म्हणतो म्हणून ते भ्रष्टाचारी असं नाहीये. हायकोर्टामध्ये केस चालू की त्यांनी पतसंस्थेच्या मधून 10 कोटी रुपये मजूर फेडरेशनचे काढलेले आहे. फक्त स्टे आहे त्याच्यावर. तो उठला की पैसे भरा आणि जेलमध्ये जा. अटलांटा गुलाबराव पाटलांनी काढले नाही, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला अटलांटामध्ये आरोपी आहे, 4 वर्षाची ऑलरेडी यांना शिक्षा आहे. हे संत नाही आहे. आणि त्यांचे जे मजूर फेडरेशनचे जे चिल्ले पिल्ले आहेत ते राहतात पाळतीत आणि मजूर सोसायटी आहे बांबोरीत. मजूर सोसायटी ही ज्या गावात स्थापन झाली त्या गावाचेच लोक मजूर पाहिजे आहे. त्यामुळे ते सगळे मजूर फेडरेशनचे सगळे जे पिल्ले आहेत ते पण बाहेर येतील. त्यांचा भ्रष्टाचार काढणार. मी त्या मतदारसंघाचा मी आमदार आहे, माझी मंत्री आहे. मी आजपर्यंत त्या गोष्टींशी लोकांना सांगत होतो की यांच्याकडे जे मजूर फेडरेशनचे लोक आहेत, जे सोसायटी आहेत, हे मजूर नाही आहे. यांच्याकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत, यांच्याकडे 1-1 करोडच्या गाड्या आहेत. हे फॉर्च्युनर मजूर आहेत. तर ह्या मजुरांची चौकशा लावल्या तर ह्या खऱ्या मजुरांना तिथे न्याय मिळेल. देवकरप्पा मजूर आहे का? IT रिटर्न भरणारा माणूस आहे. तो मजूर कसा होऊ शकतो? तर हे काढू ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.